गुरुदास तुकाजयंचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं मुझ तेजस प्रदिक्पदेशं विदिंद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरण करावा अवेर शरण शरणजी हनुमंता शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता पाय भक्तीच्या चवटा मज दावा व्यास बटा रामदूता तुम्हालो रामदूता पाय भक्तीच्या काय भक्तीच्या देवता मज दावाव्या सुबटा कारुण्य रूपम करुणाकरंतम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे मतता शिवनाम तयान बाधी क्रोध काम याल तरी अरे लगे अवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी मौली महावैष्णव ज्ञानोबराय विश्वसंत संत श्रेष्ठ मौली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय आदिकडून सकल संत महंतांच्या चरणी नतमस्तक होतो तुम्ही स्वतः सज्जन मायबाप सर्व पुरुष वर्ग माता भगिनी सर्वांच्या चरणावरती साष्टांग अभिवादन करतो गोड असे असणारे टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती स्पर्श करतो दोन्ही विनेकरी बाबा पांडुरंग महाराज शिंदे यांच्या संस्थेतील असणारे सर्व विद्यार्थीगण त्यांच्याही चरणावरती स्पर्श करतो परमादरणीय चोपदारांच्याही चरणावरती नतमस्तक होतो हरिभक्तपरायण गायनाचार्य गुरुवर्य मिराशे बाबा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण स्वरभास्कर स्वर अलंकार संगीत विशारद माने बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो शिंदे बाबांच्या संस्थेमध्येच विद्यार्थी दशेमध्ये आपली विद्या प्राप्त करत असणारे हरिभक्तपरायण आर्यन महाराज त्यांच्याही चरणावरती स्पर्श करतो आदरणीय बाबा तुमच्याही चरणावरती स्पर्श करतो हरिभक्तपरायण गायनाचार्य युवा कीर्तनकार गणेशजी महाराज आडाकडे बाबांच्याही चरणावरती स्पर्श करतो त्यांची माझी अलीकडचीच भेट आहे मला वाटतं दुसरंच कीर्तन आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये परमादरणीय हरिभक्तपरायण निलेश महाराज माळशिकारे महाराज फक्त महाराज तुमचं पत्रिकेत नाव पाहू नये बरं तुम्हाला पाहतोय पहिल्यांदा बाबा त्यामुळे माफ करा तुम्ही म्हणाला का सगळ्यांची नावं मनाने घेतली माझं नाव बरं विचारायला लागला माहीत नाही बाबा पत्रिकेत तुमचं नाव वाचलं अनेक वेळा परंतु प्रसंग मला वाटतं का भेटलोय आपण पहिल्यांदा नाही पहिल्यांदाच आहे म्हणजे हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्तपरायण निलेशजी महाराज माळशिकारे त्यांच्या चरणावरती स्पर्श करतो हरिभक्तपरायण मौली महाराज जाधव बाबांच्या चरणावरती स्पर्श करतो परमादरणीय ज्यांच्या नावात पिंगळे बरं काय का असं पण त्यांच्या नावात जरा त्या आवाजात जरा अजितदादांचा जरा फील आहे असं मला बोललं कोणीतरी मगाशी ते म्हणे सेम टू सेम आणि म्हणजे या ठिकाणी असं बोलतात काहीतरी आहे चाललंय वाटतं त्यांचं म्हणजे ते बोलतात असं मस्तपैकी त्यांचा आवाज आहे पलीकडचे महाराज विनेकरी बाबा तथा महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंगालंकार मृदंगभूषण मृदंगराज हरिभक्तपरायण बाबांच्या चरणी स्पर्श करतो आकाश महाराज ऋत्विक महाराजांच्या चरणावरती स्पर्श करतो हरिभक्तपरायण परमादरणीय पांडुरंग बाबांच्या चरणी स्पर्श करतो
महाराज इथं उपस्थित आहेत आणि नुसतं उपस्थित आहेत, विद्यार्थी घेऊन उपस्थित आहेत. दोन्ही मृदंगाचार्य एक मिळत नाही. पण आज पवार महाराज शिंदे महाराज काय आज मांदियाळीच आहे बाबा. ऋतिक बाबांच्या पांडुरंग महाराजांच्या चरणावरती स्पर्श करत असताना हरिभक्तपरायण रामायणाचार्य भागवताचार्य तथा ज्यांनी ज्ञानोबरायांची गोड अशी कथा केली आणि शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण ज्यांनी केलं हरिभक्तपरायण परमादरणीय रामायणाचार्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सतीजी महाराज खोमणे महाराजांच्या चरणी या ठिकाणी स्पर्श करतो. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवरती जे कॅमेऱ्यावरती शूटिंग करत आहेत त्या दादांच्याही चरणावरती स्पर्श करत असताना या ठिकाणी चाललेला नामयज्ञ गोड असा असतो तशा प्रकारचा उपक्रम. आणि या उपक्रमातील मला वाटतं काल्याची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सर्वांच्या तुमच्या आशीर्वादाने परमादरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील अगदी गाजलेला चॅनल मोरेश्वर तो चॅनल बंद करून दुसरा चॅनल सुरू केला आहे. मला वाटतं आपणनी चॅनलचे सर्व त्यांची एक मालिका पण चालू आहे. रोज मला त्याची कधी त्यांचं शूटिंग झालं की लिंक मला पडत असते. काहीतरी आतरंग्याची काहीतरी कमाल का धमाल काहीतरी आहे बघा. असं काहीतरी त्यांचं ते मालिकेचं नाव आहे वेबसिरीजचं. ते वेबसिरीजही करतायत. आदरणीय परमादरणीय हरिभक्तपरायण माझ्यावरती मोठ्या बंधुप्रमाणे प्रेम करणारे परमादरणीय खलाटे आप्पांच्या चरणावरती स्पर्श करतो. त्याचबरोबर या सप्ताहाला सहकार्य करणारे सर्व असणारे ग्रामस्थ मंडळी किंवा सर्व कुटुंबीय मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. यांच्या माध्यमातून तुमच्यासमोर माझा आवाज येतोय. मला वाटतं ती आप्पांची सिस्टीम आहे. त्यांच्या माईक सिस्टीमवरती मला कीर्तन करण्याचा पुनश्च एकदा योग येतोय. त्यांच्या चरणावरती स्पर्श करतो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय विश्वसुंदर सम्राट अखिल वैष्णव मुखारविंद देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग अतिशय गोड आहे. जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबरा या अभंगामध्ये बोलत असताना भगवान परमात्मा वाड्याच्या बाहेर आल्यानंतर असे गोपाळ पाहिले. गोपाळ पाहिल्याबरोबर त्यांचं आकर्षण देवाला झालं. कोणाला झालं ऐकताय का? भगवान परमात्म्याला त्यांचं आकर्षण झालं. त्या भगवान परमात्म्याने त्यांना हाक मारले, ए गोपाळांनो काय करता रे? बरं झालं बाबा जरा गरम होते का? हा इथं फॅन आहे तरी सुद्धा म्हणजे तुमच्याकडे बी येते थोडी थोडी हवा. त्यांना म्हटलं लोकेशन जरा छान दिसेल शूटिंग करायचंय म्हणून ते लावलेलं आहे 8 तास केल्याला. पण तुम्ही 8 तास पार मोडायला लावला. विठ्ठल विठ्ठल भगवान गोपाल श्री कृष्ण परमात्मा वाड्यातून बाहेर येत आहेत नंद बाबांच्या. आणि आल्याबरोबर समोर गोपाळ दिसले. भगवान परमात्म्याने हाका मारले, ए गोपाळांनो, ए बेंद्या वाकड्या बोबड्या सुद्धा ना मंगल या रे जरा इकडं. आणि मग सगळे गोपाळ विचार करत आहेत, हा तर राजाचा पोरगा आहे. कोणाचा? राजाचा पोरगा आहे. कसं जावं? ऐकावर का मोठ्याची संगत करताना फार मोठा विचार करावा लागतो. बरोबर आहे ना? उगच गेले की लगेच मोठं राम राम घालते काय? नाही घालत. अहो सकाळी वेटिंग हॉल पूर्ण भरलेला असतो तरी ते तासभर बाहेर येत नाही. आवरलं तरी तिथंच भांग पाडत बसतंय पुन्हा घरात. का? लोकांनी जरा वाट पाहिली पाहिजे ना की नाही? वाट बघितल्यानंतर मग ज्यावेळेस प्रत्यक्षेनंतर कीर्तनकार अर्धा तास अगोदर आलेला बरा का अर्धा तास उशिरा आलेला बरा? उशिरा. कारण किंमत त्यालाच आहे बरं. ते म्हणतात महाराजांना फार लांबून यायचं होतं, मग रात्रीच निघायचं. ऐका ऐका जाऊ द्या, सांगायचं माझा म्हणता असा आहे, ते लवकर लवकर भेटत नाही बघा. मग आता हा तर भगवान गोपाल कृष्ण परमात्मा जगाचा चालक मालक विश्व पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्या जवळ जायचा विचार करायला लागले गोपाळ. देवाच्या जवळ जावं तरी कसं?
कारण मोठ्याची संगत करताना बाबा विचारच करावा लागतो बरं का. सर्वसामान्य माणसाची संगत करायची काय अडचण नाही, आपल्या तोला मोलाचा असावा, आपल्या बरोबरीचा असावा, परंतु हा अति उच्च कोटीचा आहे. आणि मग त्याच्याबरोबर कशी संगती करायची म्हणून गोपाळ थोडासा विचार करायला लागले. पुन्हा देवाने हाक मारले, ए पेंद्या, मधुमंगल, ए सुदामा, वाकड्या, बोबड्या, हाका मारल्या. आणि मग मात्र जरा थोडे दबकतच गोपाळ आले बघा. कसे आले? हा असं जरा दबकत गोपाळ आलं. आणि दबकत आल्यामुळं देवाने सांगितलं, अरे का तुम्ही घाबरता? काही नाही म्हणले, तू राजाचा मुलगा आहे आणि आम्ही मात्र सर्वसामान्य गोवळ्याची मुलं आहोत. कोणाची? ठीक नाही, आम्ही गोवळ समाजाची मुलं आहोत, गवळ्याची मुलं, गोवळ्याची मुलं. आणि मग राजाच्या पोराशी संगती करायची कशी करावी याचा विचार आम्ही करत होतो देवा, म्हणून करता तुझ्याकडं नाही आलो बघ. देवाने सांगितलं, अरे तुम्ही काय आणि मी काय वेगळेत का? जसं तुमचं शरीर तसं माझं शरीर, जशी तुमच्या अंगावरती कपडे थोडीफार इकडं तिकडं भारी कमी जास्तपणा असेल, परंतु जसं शरीर तुमचं तसंच माझं आहे, काही फरक नाही. अरे तुम्ही आम्ही एक आहोत. भगवान परमात्मा बोलला. आणि मग गोपाळांनाही जरा थोडं बरं वाटलं. एवढा मोठा राजाचा मुलगा घरातून बाहेर येतोय आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो. ऐकताय का तुम्ही? देव येतो बरं का आपल्याकरता, आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण देव आपल्याला कळतच नाही. तिथं काय करणार बाबा? देव कळाला माझ्या गोपाळांना, देव कळाला गोपिकांना, देव कळाला यशोदा मैयाला, देव कळाला नंद बाबांना, देव कळाला देवकी मातेला, वसुदेवाला. अरे देव कंसाला सुद्धा कळाला. कोणाला? रावणाला सुद्धा कळाला हो. पण आपल्याला कळाला म्हणजे रावणापेक्षा आपण कसे म्हणावं लागतील? रावणाला देव कळाला हो. मंदोदरी सांगते, हो मालक, तुम्ही मायावी आहात आणि तुमच्या मनात आलं तर तुम्ही क्षणामध्ये राम होऊ शकता. रामाचं रूप धारण करून सीतेला का वश करत नाही? रावणाने दिले उत्तर खूप गोड आहे बघा माने बाबा. रावण बोलतो, ऐक मंदोदरी, मी इतका मूर्ख नाही की तू मला ज्ञान सांगावं आणि त्या ज्ञानावरती माझा कारभार चालावा. तेवढा मूर्ख मी नाही. सगळे देव बंदीखाली घालणारा हा रावण आहे. भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेणारा हा रावण आहे. त्याचा आत्मलिंग आणणारा मी रावण आहे. एवढा सोपा आहे का? नवग्रहाच्या पायऱ्या आहेत. सगळे देव माझ्या बंदीखाली येतात. तू मला ज्ञान शिकवतेस, मला कळत नाही का? अगं ऐक, साधू संत म्हणत सांगून गेले, भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राचं नाव जरी मनात आलं तरी राम मनात आला की मनातला काम संपतो. मग मी जर राम झालो ना तर माझं काम नाम इच्छा संपून जाते. मग राम होऊन तरी करायचंय काय? सांगायचा माझा मुद्दा असा आहे, भगवान प्रभू रामचंद्र रावणाला कळाले परंतु माणसांना नाही कळाले. माय बाप, राक्षस असून सुद्धा राक्षसाला देव कळतो. तुम्हा मला कधी कळणार हो? पाया पडतो गड्या तुमच्या मायबाप हो. भगवान परमात्म्याला कधीतरी समजावून घेण्याचा प्रयत्न करा रे. देव तुमच्या करता येतोय. इथं कशा करता आला? तो वस्तीवरती तुमच्या करता आला का? त्याला तिकडे पंढरपुरात नव्हतं का? काय होतं रे बाबा. परंतु तुमच्याही वस्तीवरती सप्ताह घडावा, नामयज्ञ घडावा, नामचिंतन घडावं, सगळ्यांच्या हातून दान पुण्य घडावं, म्हणून करता भगवान परमात्मा आपल्या दारापर्यंत येतो. मायबाप सांगून जातो गड्या. विश्व श्रीकृष्ण परमात्मा सगळ्यांना हाका मारतो. गोपाळ जवळ आले. गोपाळांना आनंद वाटला. आज देव आमचा सखा झाला, देव आमचा मित्र झाला, देव आमचा जोडीदार झाला. मोठं मन झालं, मोठं अंतकरण झालं. अंतकरण आनंदाने फुलून गेलं, भरून गेलं आनंदाने. आणि मग काय सांगावं, सगळे गोपाळ देवाजवळ आले, उड्या मारू लागले. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्माने एका गोपाळाकडे पाहिलं. आता इथले सगळेच गोपाळ तसे आहेत बघा. गोपाळाने विचारलं, आपलं भगवान परमात्म्याने विचारलं, ए गोपाळांनो, अरे तुम्ही असे सुकून गेलेले का? आज तुमचा चेहरा का सुकलाय? आणि असे एकदम कृश का तुम्ही? म्हणजे एकदम तब्येत तुमची अशी कमी आहे, नाजूक आहेत, वाळून गेलेले, लुकडे झालेले तुम्ही असे का रे बाळानो? त्यातला एक गोपाळ म्हणला, देवा, हे देवा, बरं आहे आमचं आहे तसंच. नाही पण तुम्हाला घरी खायला नाही का मिळत? मिळतं रे देवा. मग खायला मिळतं तुम्ही घरी तुमच्या, तरी तुम्ही असे का? नक्की काय खाता घरी? काय नाही म्हणले देवा, ताक आणि भाकर, दुसरं काही नाही. ताक आणि भाकरी आम्हाला खायला मिळते बघ. देवाने सांगितलं, रे ताक म्हणजे काय रे? ज्याच्यामध्ये काहीच सार नाही,
असा रस असणारं ताक आहे. लोणी काढून घेतलं, तूप काढून घेतलं, दही खाऊन घेतलं सगळं, आणि उरलेलं पाणी त्याला म्हणायचं ताक. टक्कर अजिबात नाही. अरे ताक आपण नाही सेवन करायचं. आपण दही, दूध, तूप, लोणी मालक आहोत आपण ते खाल्लं पाहिजे. गोपाळाने सांगितलं, देवा आम्हाला मिळत नाही बघ. मिळत नाही का बरं मिळत नाही? मग आईशी भांडायचं. भांडत राही मार देते रे. आणि मग एवढं दही दूध